परत विश्राम बाळा। हा लक्षात घ्या, आता गोळा फेकची आपण माहिती घेणार आहे। हा त्याच्यासोबत गोळा हा फार महत्त्वाचा आहे। गोळा फेकत असताना लक्षात ठेवा, पोलीस भरतीमध्ये 90% मुलींचा गोळा हा आउट ऑफ असतो, म्हणजे असतो। मुलांसारखं नाही, मुलांमध्ये 60 ते 50% मुलांचाच गोळा आउट ऑफ राहतो, पण याच्यामध्ये कंपल्सरी हा इव्हेंट आउट ऑफ असणं म्हणजे जरुरी आहे, जर तुम्हाला भरतीत टिकायचं असेल आणि पोलीस भरती जर करायचं असेल तर हा गोळा 100% आउट ऑफ पाहिजे, म्हणजे पाहिजे जर तुम्हाला भरती व्हायचं असेल तर। आणि 100 मीटर ही 10च्या पुढे मार्क पाहिजे, 12 किंवा 15, कारण की पहिले मुलींचं मेरिट लागत होतं 26च्या पुढचे का बरेच जण पेपरला बसत होते। 30 पर्यंतही पेपरला बसत होते, पण आता सर्व कास्ट समान झाले आहे आणि सर्व कास्टचं मेरिट हे 35च्या पुढे लागायला लागले। पहिले 25-26 मार्कावरती सगळ्या मुली पेपरला बसत होत्या, म्हणून आता तुम्हाला असे 25, 38, 40 मार्क पाडून काही फायदा नाही। जर चुकून चाकून तुम्ही 40 मार्क पाडले तर फक्त तुम्ही पेपर देऊ शकणार। फायनल मेरिटमध्ये तुम्हाला जर सिलेक्शन करायचं असेल तर तुम्हाला 45 ग्राउंड आणि 85च्या पुढे पेपर पाहिजे। आता कोणी गाड राहिलं नाहीये, प्रत्येक जण ग्राउंडचंही तयारी करते आणि प्रत्येक जण पेपरची तयारी करते आणि कॉम्पिटिशन हे फार मोठं आहे। आता याच्या पहिले 17,000 जागा होत्या, त्याच्यामध्ये जेल पोलीसच्याही जागा होत्या आणि SRPFच्याही जागा होत्या आणि जिल्हा पोलीसच्याही जागा होत्या। आता कमी जागा 10 ते 12,000 जागा काढायचं म्हणताय। आणि आता नवीन 12वी पास झालेल्या मुली आणि मागच्या भरतीत कमी मार्क पाडलेले ते परत आता कॉम्पिटिशन वाढेल, म्हणून तुम्हाला जर भरती व्हायचं असेल, पहा तुम्ही आता मेरिट लागलं मुंबईचं कशा प्रकारे लागलंय आणि ग्राउंडचं मेरिटही कशा प्रकारे लागलं। त्याच्या पहिले 27-28 मार्कावर सगळ्या मुलींना पेपर द्यायला भेटला होता, यावेळेस बरेच लोक ग्राउंडच्या लिस्टमध्ये 37-38च्या वरती मेरिट लागलं आणि पावसामध्ये भरती झाली। एका दिवसाला कमीत कमी 10,000 मुली बोलवले आणि आपल्या नशिबाने आपला नंबर जर सकाळी आला तर चांगले मार्क पडताय। आपला नंबर जर 11-12 वाजेच्या पुढे गेला तर 800 मीटरला मार्कच पडत नाहीये, म्हणून एक डोक्यात ठेवा, आता भरती तयारी करत असणार आहे तर आपल्याला 2 इव्हेंट पॉवरफुल ठेवायचे, गोळा आउट ऑफ पाहिजे आणि 100 मीटरमध्ये 10 मार्काच्या वरती मार्क पाडायचे, तेव्हा तुम्ही टिकू शकता। जर का दुपार सकाळ संध्याकाळ केव्हाही ग्राउंड झालं तुमचं तर हे 2 इव्हेंट कधी कमी होत नाही, 100 मीटर आणि गोळा। 800 मीटरला काय होतंय, जर उशिरा झाला उन्हामुळे त्रास होतो, तिच्या 2-4 मार्क जाऊ शकता, म्हणून हे इव्हेंट आहे का दुपारी झाले सकाळी झाले तरी प्रॉब्लेम नाही, जागेवरून घोडा फेकायचा आहे क्लिअर आहे आणि फक्त 100 मीटर पडायचंय। पण त्यासाठी पॉवरफुल वर्कआउट आणि पॉवरफुल तयारी ठेवावं लागेल तुम्हाला, तेव्हा मार्क भेटतील, एवढं लक्षात आलं। म्हणून आता जे भरती करताय का डोक्यात टार्गेट ठेवा, 2 इव्हेंट मला आउट ऑफ करायचे, म्हणजे केव्हाही ग्राउंड जर झालं का तुमचं सकाळी हो दुपारी हो संध्याकाळी हो, ह्या इव्हेंटचे मार्क गेले तर फक्त 100 मीटरला 3 मार्क जायला पाहिजे, 12 मार्क पडायला पाहिजे किंवा 15 तर पडायलाच पाहिजे। पण 800 मीटरला काय होणार आहे, टाइम जर जास्त झाला किंवा संध्याकाळ झाली काही झालं, जर तुम्ही तिच्या 16-18 घेतले का तरी 44च्या वरती ग्राउंड मार्क पडतील, लक्षात घ्या। गोळा 15 मार्काचा नॉमिनल तुम्ही 100 मीटरची आउट ऑफची प्रॅक्टिस केली आणि तुम्हाला 12 मार्क पडले, 15 आणि 12 किती झाले 27 झाले का 26 किती झाले 27 झाले। आणि एकदम नॉर्मल तुम्ही 3:10 मध्ये पडाले किंवा 3 मिनिटात पडाले 800 मीटर, 3 मिनिटात किती मार्क आहे 16 आहे का 18 आहे 18 मार्क आहे। तुम्ही 3:10 मध्ये पडाले, तुम्हाला दुपारी ग्राउंड झालं 16 मार्क, तर किती टोटल झाले विचार करा, 43 झाले का? हिशोब करत चला आपल्या रोज मार्कांचा आणि डेमो देत चला, मग तुम्हाला अंदाज येईल 43 झाले का 44 45 होत आहे 16 मार्काचं पाडून सुद्धा। तिकडे 3 गेले आणि इकडे 4 गेले, 7 43 मार्क होतील। असे टार्गेट ठेवा तुम्ही का या 2 इव्हेंट मध्ये मार्क पाडायचे, म्हणजे त्रास होणारे 100 मीटर पडायला काहीच त्रास होत नाही, मायक्रो सेकंद 15 सेकंदच्या आसपास पडायचे आणि गोळा फक्त 3 थ्रो करायचे, म्हणजे कशी पूर्वी राहू, वजन जास्त असो किंवा कमी असो याच्यामध्ये मार्क घेऊन ठेवा। आणि तिकडे किती प्रॉब्लेम झाला, किती उशिरा ग्राउंड झालं तरी 3:10च्या आसपास आरामशीर येऊ शकता, तरी तुम्ही याच्यामध्ये स्पर्धेमध्ये टिकून राहणार, हे डोक्यात घ्या। आता 100 मीटर आणि गोळा आलं लक्षात। आता गोळ्याची माहिती सांगतो, गोळा हे पहा 3 थ्रो आहे तुम्हाला, समजलात, आणि गोळा फेकायचे काही नियम आहे। हे जे गोल सर्कल आहे का, एक हे आतून केंद्रबिंदूपासून इथपर्यंत याला काय म्हणतात त्रिज्या, भूमिती शिकला असणार। इथून हा गोल सर्कल असतोय 1, 10 इथून गोळा फेकताना हे जो अर्ध सर्कल इथूनच आतमध्ये शिरायचंय आणि गोळा फेकल्यानंतर इथूनच बाहेर तुम्हाला
जायचं आहे. लक्षात आलं इथपर्यंत? हा, गोळा फेकला, याला लात लागली तर फाऊल नाहीये. हा, गोळा फेकला आणि जर असा खाला वाकून याला हात लावला तर फाऊल आहे. हा, गोळा फेकला, याच्यावर जर पाय गेला हा किंवा पुढे पाय टाकला तरी फाऊल आहे. हा, म्हणून याला लात लागली तरी फाऊल नाहीये. आणि लक्षात ठेवा, याच्या दुरून बऱ्याच मुली का नवीन याच्या दुरून गोळा फेकता, आपला अंतर हे इथून मोजलं जातंय गोळा फेकायचा, म्हणून त्याला टच करूनच गोळा फेकायची सवय लावा. आणि दरवेळेस गोळा फेकायच्या वेळेस इथून माप घ्यायची सवय लावा. अशी तुम्हाला जेवढं अंतर लागतं ना तेवढं अंतर घ्या आणि प्रत्येक वेळेस थ्रो करताना इथून थ्रो करा. एवढं समजलं? हे अंतर समजलं. त्यानंतर गोळा फेक किती मीटर आहे मुलींसाठी? 6 मीटर आणि 50-50 मीटरने मार्काची कटिंग होते. स्टार्टिंगला 3 मार्काची कटिंग आहे. हा, 12 मार्क. त्यानंतर 2 मार्काची कटिंग आहे. इथपर्यंत सर्वांना माहितच असेल, पण पोलीस झाल्यानंतर तुम्ही कोणाला सांगशाल का, म्हणून तुम्हाला ही माहिती सांगून ठेवतो. लक्षात ठेवा. हा, समजले? स्टार्टिंगला किती? 3, नंतर 2, परत 2-2 असे होते. पण हा इव्हेंट फक्त 15 मार्क लक्षात ठेवाय. बाकीच्या लाईनचा विचारच करू नका, कारण की 90% भरतीत मुलींचा घोडा हा आउट ऑफ राहतो, म्हणून तुम्ही मागे राहता कामा नाही. हा, लक्षात घ्या. बऱ्याच मुलींचा घोडा का जात नाही? मुली काय करता माहिती आहे का? हा जो घोडा पकडला का, हा घोडा खाली पुश करता अशा पद्धतीत. घोडा तुम्हाला असा पकडला का, हे पहिला हात आहे का जेवढ्या जोरात मागे घेता येईल हा, आणि कमरेतून जेवढा फिरता येईल आणि हा जेवढ्या जोरात उघडता येईल का तेवढ्या जोरात उघडायचा प्रयत्न करा. आणि कमीत कमी 15-20 थ्रो फेका. हा, घोड्याचं वजन किती आहे? 4 किलो आहे. हा, इजी घोडा आरामशीर इजी जाऊ शकतो. याला तुम्ही कमीत कमी 15-20 थ्रो. रनिंगच्या पहिले बी थ्रोची प्रॅक्टिस ठेवा, रनिंग झाल्यानंतरही प्रॅक्टिस ठेवा. बरं, त्याच्या वेळेस कधी कधी अगोदर घोडा होतो, कधी कधी अगोदर 800 मीटर होऊन जातं. हा, म्हणून 800 मीटर नंतर बी घोडा फेकायची सवय ठेवा आणि पहिली सवय ठेवा. आणि स्टार्टिंगला केव्हा जर नॉर्मल तुम्ही आला प्रॅक्टिसला आणि डायरेक्ट घोडा फेकला का, स्टार्टिंगला 5-6 घोडे जात नाही, नंतर घोडा जातो, म्हणून हात उघडायची सवय ठेवा. आणि लक्षात ठेवा, घोडा फेकत असताना हा, हे घोडा फेकताना झटका तुम्ही ऐकला असेल. झटका काय? आणि घोडा आपला प्रॉपर जायला पाहिजे. हा जो हात वाकवलेला राहतो का आपण, हा हात जेवढ्या जोरात सरळ करता येईल का त्याला झटका म्हणतात. हे पहा, आता इथं घोडा ठेवलाय. हा, समजलात? हा, हात वाकवलाय ना, हा जेवढ्या जोरात तुम्ही सरळ करणार तेवढ्या जोरात घोडा जाईल. हा पहा, हात आहे का पहिला जोरात घ्यायचा आहे. हा, या जोरात, आणि हात जोरात उघडायचा प्रत्येक वेळेस. बरेच मुली काय करताय, खाली थ्रो करताय. नॉर्मल 65 अँगलमध्ये असा वरती हात जाऊ द्या. हे पहा, आता असं धरलाय, फक्त नॉर्मल सरळ करतो हात, तरी घोडा पहा कुठपर्यंत जातो. नॉर्मलच फेकतो, जास्त लागत नाही. तुम्हाला पूर्ण शक्त लावायची आणि घोडा हे पहा अशा पद्धतीत पकडू शकता. त्यानंतर असा पूर्ण घट्ट पकडू शकता. पण नॉर्मली तुम्हाला पकडायचं असेल काय, नॉर्मल असाच ठेवा. 4 किलोचा इजी आपल्याला फक्त 6 मीटर फेकायचं, काही 10-12 मीटर फेकायचं आणि आपल्याला पैकीच्या पैकी मार्क पाहिजे. असा ठेवला हे पहा इथून. आणि हात आहे का जेवढ्या जोरात इथून असा सरळ करता येईल तेवढ्या जोरात सरळ करायचा प्रयत्न करा. तुम्हाला परत विचार का, लंबा श्वास घ्यायचा, श्वास आणि हा हात जोरात मागे घ्या आणि इथून झटका द्यायचा प्रयत्न करा. 15-20 थ्रो केले का बरोबर हळूहळू भरतीपर्यंत काय 1 महिन्याच्या आसपास घोडा आउट ऑफ होतो. रनिंगपेक्षा या इव्हेंटवरती जास्त फोकस द्या आणि 100 मीटरवरती जास्त फोकस द्या. तेव्हा तुम्ही ह्याच्यामध्ये का स्पर्धेमध्ये टिकून राहणार. आता मेरिट हे फार लागतंय 40च्या वरती. जर 35-36 मार्क राहिले का बरेच जण पेपरला सुद्धा बसणार नाही. जागा या कमी निघताय आणि कॉम्पिटिशन हे जास्त वाढलंय. इथपर्यंत समजलात? आता कोणाला काय अडचण? हे पहा, 6 मीटर फेकला 15 मार्क, त्यानंतर 12, त्यानंतर 10. पण आपल्याला 12 आणि 10 डोक्यात ठेवा. 12 बी लक्षात ठेवू नका स्टार्टिंग पुरतं. आणि इथं आले का बऱ्याच मुली पहा, आता पहिले घोडा फेकला होता का, त्याच्यापेक्षा जास्त ताकद लावतो आणि घोडा कुठे पडेल पहा. लक्षात घ्या, इथं धरला. बऱ्याच मुली काय करतात, घोडा धरला का असा खाली प्रेस करतात, त्याच्यामुळे घोडा जात नाही. बाळा पे घोडा आता त्याच्यापेक्षा कमी ताकद, त्याच्यापेक्षा कमी ताकद आणि हाईट द्यायची. हे बा, इथून घोडा पकडला, हे बा इथून, हे इथून आहे का या हाईटला या अँगलमध्ये उघडणार आहे. वाकलेला हात आहे, या इथून या असा अँगलमध्ये या इथून झटका द्यायचा आहे. तुम्ही काय करताय, खाली प्रेस करताय, त्याच्यामुळे बऱ्याच मुलींचा घोडा जात नाही. तुम्ही असा पकडला का, सरळ आल्या का, जोरात हात मागे घ्या आणि हात जेवढ्या जोरात उघडता येईल का तेवढ्या जोरात आवाज यायला पाहिजे कानाजवळ. याला झटका म्हणतात. वरती हाईट द्यायचा प्रयत्न करा आणि 15-20 थ्रो करायचे म्हणजे करायचे. आणि याची प्रॅक्टिस ठेवा या अँगलची, ह्याच्याने फाऊल होत नाही. आणि प्रत्येक वेळेस इथपर्यंत जा, जास्त मागून पुढून फेकू नका. ठीक आहे, चला लागा आता रांगेत. एक थ्रो करा. कोणाचं काही चुकतंय का मी तुम्हाला सांगतो. चला.